कला, साहित्य, शिक्षण क्षेत्रात समृद्ध असलेलं पुणं औद्योगिक क्रांतीत देखील अग्रेसर आहे. परंतु अनेक समस्यांपैकी एक म्हणजे प्रदूषण समस्या ही पुण्यामध्ये आ वासून उभी असलेली पाहायला मिळते. पुणे शहरात दररोज सुमारे 744 दशलक्ष लिटर MLD सांडपाणी तयार होते. यापैकी फक्त 567 MLD पाण्यावर प्रक्रिया केली जाते. उर्वरित सुमारे 177 MLD मैला पाणी थेट नदीत सोडलं जातं. त्यामुळे नदीचं पाणी हे दूषित होतं. त्याचप्रमाणे नदीत प्लास्टिक व निर्माल्य इत्यादींमुळे देखील नदीची खालवलेली स्थिती पाहायला मिळते. नदीचा नैसर्गिक प्रवाह त्यामुळे खुंटलेला आहे. सांडपाण्याच्या पोषक घटकांमुळे म्हणजेच नायट्रोजन, फॉस्फरसमुळे नदीत मोठ्या प्रमाणावर जलपर्णीची वाढ झालेली आहे. त्यामुळे पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण हे कमी होऊन जलचर प्राणी नष्ट होताना आपल्याला पाहायला मिळतात. मुठा नदीच्या पाण्याची गुणवत्ता ही अतिशय खराब झालेली आहे. प्रदूषणामुळे डासांचे प्रमाण वाढून डेंग्यू, चिकनगुनियासारखे आजार वाढले आहेत. मैला पाणी, दुर्गंधी ही आरोग्यासाठी हानिकारक होते. दूषित पाण्यामुळे शेतीसाठी वापरले गेलेले पिकांमध्ये रसायनांचे प्रमाण वाढलेले आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे जायक प्रकल्प केंद्र सरकार, पुणे महानगरपालिका व जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी अंतर्गत मुठा नदीच्या पाण्यातील 100% सांडपाणी शुद्ध करण्याचा उद्देश स्थापला आहे. सुमारे याचा खर्च हा जवळजवळ 990 कोटी रुपये असतो. त्याचप्रमाणे नवीन जलवाहिन्या टाकण्याचे कामही चालू आहे. अशा या परिस्थितीला काही अंशी मानव देखील जबाबदार असतो. कारण मानव हा निर्माल्य, सांडपाणी यासारख्या मानवनिर्मित वस्तू नदीमध्ये सोडत आहे. त्याचप्रमाणे कारखान्यातील पाणी देखील नदीमध्ये सोडले गेल्याने नदीचं प्रदूषण वाढत आहे. आणि आपल्या इकडचं नदीचं पाणी व पाश्चात्य देशातील नद्यांचं पाणी